आदौ देवकी देवी गर्भजननम् आदौ देवकी देवी गर्भजननम् गोपीगृहे वर्धनं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणम् गोवर्धनम् उद्धारणम् कंसच्छेदनं कौरवादिहननं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुन्तीतनुजावनम् एतत् भागवत पुराण कथितम् श्रीकृष्ण लीलामृतम् श्रीकृष्ण लीलामृतम् श्रीकृष्ण लीलामृतम्। मथुरा नगरीचे आकाश रोषणाईने भरून गेले होते। गुढ्या तोरणांनी घरे सुशोभित करण्यात आली होती। महालांच्या सज्जांमधून सुवासिनी अन कुमारिका डोकावत होत्या। नगरातले श्रेष्ठी सोप्यावर उभे राहून वंदन करीत होते, कारण समोरून येणारा रथ हा 4 सुलक्षणी अश्व जुंपलेला होता। त्याचे सारथ्य करीत होता मथुरेचा युवराज कंस आणि रथामध्ये त्याची नवविवाहित बहीण देवकी बसली होती। तिच्या शेजारी गोकुळच्या पाटलाचा नंद राजाचा मेहुणा आणि यशोदेचा बंधू वसुदेव बसला होता। मथुरेचा राजा उग्रसेन याच्या कन्येचा हा विवाह सोहळा प्रजा उत्सवाप्रमाणे साजरा करीत होती। आपल्या भगिनीच्या विवाह प्रसंगामुळे कंसही आनंदात होता, पण कडाडल्या विजेने त्याची प्रसन्न मुद्रा चिंतित झाली। त्या प्रलयंकारी आवाजानंतर एक आकाशवाणी सर्वांना ऐकू आली। भगवन भक्त साधू संतांचा छळ करणाऱ्या दुष्ट कंसा, तुला काय वाटलं की तुझ्या अत्याचारांविरुद्ध कोणीही उभे ठाकणार नाही काय? पण तुझा मृत्यू तुझ्या घरातच जन्म घेणार आहे। देवकीचा पुत्रच तुला यमसदनाला धाडणार आहे। तुझ्या आयुष्याची घटिका आता लवकरच भरेल। कंसाने हे ऐकले, सर्वांनी ऐकले। तो सळसळता आवाज त्या शांततेत घुमला। हातात तलवार घेऊन कंस देवकीवर धावून गेला। आपल्या बहिणीचे प्राण घेण्यासाठी त्याने तलवार उगारली। तोच वसुदेव म्हणाला, थांब कंसा, स्त्री हत्या हे भयंकर पाप आहे, ते तू करू नकोस। कंसाची तलवार खाली आली, पण देवकी वसुदेवाबरोबरच उग्रसेनाची रवानगी कारागृहात झाली। आपल्या आप्तस्वकीयांना बंदी बनवून युवराज कंस आता मथुरेचा महाराज झाला। त्यामुळे प्रजाजनांवर आणि साधू संतांच्या छळात अधिकच भर पडली। कंस आणि त्याच्या दैत्यगणांनी भगवत भक्ती करणाऱ्यांना ठार मारायला सुरुवात केली। असे 1 वर्ष उलटले। देवकीने कारागृहात आपल्या प्रथम पुत्रास जन्म दिला आणि ही बातमी कंसाला समजताच तो त्वरित बंदीशाळेत पोहोचला। त्या निर्दयी पुरुषाने ते ताने फाळ उचलले आणि हाय, तो एवढा जीव तिथल्या दगडी भिंतींवर आपटून मारून टाकला। देवकीचा हुंका गळ्यात अडकला। वसुदेव आणि देवकी यांनी आवाजही न करता
अश्रू ढाळले. अशा रीतीने एकामागून एक बालके कंसाने ठार केली. आता देवकी आपल्या 8व्या बाळाच्या प्रतीक्षेत होती. वद्य अष्टमीची रात्र. बाहेर पावसाची संततधार लागली होती. कारागृहाचे पहारेकरी झोपी गेले होते. मध्यरात्र झाली आणि देवकीने एका गोड गोजिऱ्या बालकाला जन्म दिला. त्याच्या तेजाने कारागृहाची ती कालकोठडी उजळून निघाली. त्या बालकाच्या डोळ्यामध्ये विलक्षण असे तेज होते, तर ओठांवर मंदसे खट्याळ स्मित होते. त्या बालकास पाहून दोघांचेही डोळे पाणावले. नाही, वसुदेवाने शब्द उच्चारला. नाही देवकी, आपण या बालकाला वाचवायचे. आपण या बालकाला वाचवायचे. काही झाले तरी हे बालक जगले पाहिजे. हे परमेश्वरा, हे लक्ष्मी नारायणा, तूच आता मार्ग दाखव. असे म्हणून दोघांनीही विष्णूचा धावा केला आणि खळ आवाज करीत त्यांच्या हातातले साखळदंड गळून पडले. कारागृहाचे दार आपोआप उघडले. देवकीने बाळाकडे बघितले. त्याचे अवघ्राण करून छातीशी कवटाळले. वसुदेवाने बाळाला उचलले आणि तो तडक नगरी बाहेर पडला. त्याच्या सुटकेचा एकच मार्ग दिसत होता, गोकुळ. यमुने पार असणारं त्याचं सुंदर गाव. आता तो यमुनेच्या तीरावर जाऊन पोहोचला होता. यमुनेकाठी पूजेसाठीच्या वेताच्या परड्या त्याला दिसल्या. त्यातील एका परडीत बाळाला अलगद ठेवून त्याने परडी डोक्यावर घेतली. पुराने फुगलेल्या यमुनेत त्याने पाय ठेवला आणि पाण्यातून पोहत तो पलीकडे जाऊ लागला. आपल्या आराध्य देवतेला स्पर्श करण्यासाठी यमुना उतावीळ झाली होती. पाणी वसुदेवाच्या छातीपासून हळूहळू वर चढले आणि ते वसुदेवाच्या नाकातोंडात जाऊ लागले. आपल्या भक्ताचे मनोगत जाणून त्या बालरूपी भगवंताने आपला उजवा पाय अलगद पाण्यात सोडला. यमुनेला तो पदस्पर्श होताच ती ओसरली. वसुदेव पोहत पुढे चालला होता, पण पाऊस थांबायचे लक्षण दिसेना. तोच त्याला दुरून एक नाग त्याच्याच दिशेने येताना त्याला दिसला. वसुदेव घाबरला आणि वेगाने पोहत पुढे जाऊ लागला. जवळ येताच तो नाग मनुष्यवाणीने बोलू लागला. हे वसुदेव, मला घाबरू नकोस. प्रभूचे या पावसापासून रक्षण करण्यासाठी मी इथे आलो आहे. तरी तू निश्चिंत मनाने गोकुळात जा. त्या नागाने कृष्णाच्या परडीवर फण्याचे छत्र धरले आणि वसुदेवा मागून तो गोकुळाकडे निघाला. तीरावर पोहोचताच नाग अदृश्य झाला आणि वसुदेव वेगाने यशोदेच्या घरी निघाला. इकडे यशोदा नुकतीच प्रसूत झाली होती आणि आपल्या निद्रिस्त कन्येकडे मातृसुलभ वात्सल्याने पाहत होती. वसुदेव अलगद घरात शिरला. तिला धक्का बसला, पण ती आनंदित झाली. वसुदेवाने तिला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा तिला देवकीविषयी सहानुभूती वाटली आणि त्याच क्षणी मन घट्ट करून ती म्हणाली, हे बंधू, मी तर साधी ग्रामकन्यका, परंतु मला जेवढे समजले त्यावरून मी तुझा पुत्र माझ्या पदरात घेते. कंसाला संशय येऊ नये म्हणून माझी प्रिय अशी ही नवजात कन्या मी तुला देते आहे. देव तिचे रक्षण करो.
असे म्हणत यशोदेने परडीतील तान्हा कृष्ण मांडीवर घेतला आणि आपली कन्या वसुदेवाजवळील परडीत ठेवली. वसुदेवाचे डोळे पाणावले होते, पण तो तडक मथुरेला जायला निघाला. कारागृहात वसुदेव आपल्या बंदीगृहात जात असताना मागचे दरवाजे पटापट बंद होऊ लागले आणि देवकीपाशी पोहोचताच ते साखळ दंड आपोआप त्यांच्या हातामध्ये चढले. ती कन्या जागी होऊन रडू लागली. त्या आवाजामुळे सारे पहारेकरी खडबडून जागे झाले. कंसही तिथे आला. देवकीच्या हातून त्या कन्येला त्याने हिसकावून घेतले आणि तिला उचलून त्या भिंतीवर आपटणार तोच ती त्याच्या हातातून निसटली आणि गगनात पोहोचली आणि कडाडणाऱ्या विद्युल्लतेच्या रूपात प्रकटली. खदखदा हसत ती म्हणाली, हे दुष्ट कंसा, तुझा नाश करणारा वैरी गोकुळात वाढतो आहे. ही शापवाणी उच्चारत ती वीज अदृश्य झाली आणि कंस मस्तकावर प्रहार झाल्यासारखा भयचकित होऊन आकाशाकडे पाहत होता. संततधार पावसाचा आवाज आता समुद्र गर्जनेप्रमाणे वाढू लागला होता. पाखरांच्या मंजूळ स्वराने यशोदेला जाग आली. आपल्या कुशीत झोपलेल्या त्या इवल्या जीवाला भूक लागली असेल म्हणून ती पाहू लागली तर बाळ तिच्या पदराने झाकून गेले होते. तिने पदर हळूच बाजूला केला, पण पदर निघाला नाही. छोट्या बाळाने पदर मुठीत गच्च पकडला होता. मंद स्मित करीत यशोदेने पदर सोडवला आणि बाजूला केला. तो काय, कोवळं जावळ असलेलं आणि मोठ्या मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघणारं ते बाळ खदकन हसलं आणि डोळे मिटून झोपूही गेलं. तेवढ्यात यशोदेला कोणाची तरी चाहूल लागली. तिने पाहिलं तर नंद आणि गुरुजी आत येत होते. गुरुजींनी बाळाला आशीर्वाद दिले. ते म्हणाले, मुलगा मोठा सुलक्षणी आहे. आयुष्यातील सर्व संकटांवर तो मात करेल. तुम्हा सर्वांना त्याच्यामुळे स्वर्गप्राप्ती होईल. तो ज्या नक्षत्रावर जन्मला आहे त्याचेच नाव याला ठेवा, कृष्ण. श्रीकृष्ण 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 हे नाव सर्व दिशांनी घुमले. त्यामुळे मथुरेत कंसाचे सिंहासनही थरारले. त्याला त्या अशुभ आकाशवाणीची परत एकदा आठवण झाली. तुझा वैरी गोकुळात वाढत आहे. मृत्यूच्या विचाराने त्याचे डोके भणभणत होते. सर्व खांबांमधून हजारो बालकांच्या हसण्याचे आवाज त्याला येत होते. अस्वस्थ होऊन त्याने मस्तक दोन्ही हाताने गच्च पकडले. त्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला, पुतना, पुतना. आणि खो खो हसत ती महाभयंकर राक्षसी त्याच्या समोर प्रकट झाली. तिने गडगडाटी स्वरात कंसाला विचारले, कोणाची चिंता तुम्हाला जाळते ते सांगा. मी आत्ता तिचा नायनाट करते. कंसाने तिला सर्व हकीकत सांगितली. आणि त्याने आज्ञा केली, जा आणि गोकुळातील सर्व नवजात बालकांचा नाश कर.
खदखदा हसत ती राक्षसी तिथून अदृश्य झाली. गोकुळात भल्या पहाटेच एका गवळणीचे आगमन झाले. हो, ती पुतनाच होती. लहान मुलांना दूध पाजणे या तांत्रिक स्त्रीचे रूप तिने घेतले होते. परंतु आपल्या स्तनात तिने दुधाऐवजी विष भरून ठेवले होते. मोठ्या गवळणी तिला घरात बोलवी. आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी तिच्याजवळ दे. आणि नंतर धान्य कपडे देऊन तिची बोलवण करीत. पण 2 घटकानंतर बाळ काळे निळे पडून त्याचा मृत्यू ओढवायचा. असंच काही बालकांना ठार केल्यानंतर पुतना नंदाच्या घराजवळ आली. नंद हा गोकुळचा पाटील होता. त्याने पुतनाला पाहिले. त्याने तिला बसायला पाट दिला. यशोदाही तान्ह्या कृष्णाला घेऊन तिथे आली. प्रथेप्रमाणे तिनेही दूध पाजण्यासाठी आपला कृष्ण तिच्याकडे दिला. परंतु कृष्णाने तिचा दुष्ट हेतू ओळखून तिची मायावी शक्ती शोषून घ्यायला सुरुवात केली. कृष्णाचा प्रताप लक्षात येताच पुतनेने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. पण कृष्णाने तिला सोडली नाही. तेव्हा तिने आपले 11 विक्राळ रूप धारण केले. नंद, यशोदा आणि गोकुळवासी हे पाहून घाबरून गेले. परंतु कृष्णाने तिची सर्व शक्ती हरण करून तिला ठार केले. पुतनेचा वध झालेला पाहून यशोदा पुढे आली. तिने कृष्णाला उचलले आणि कृष्ण भ्यालेला असेल असे वाटून आपल्या डोळ्यातले काजळ काढून त्याची तीट त्याच्या गालावर लावली. पण कृष्ण मुळीच घाबरला नव्हता. तो तर मिश्किल हसत सर्वांकडे बघत होता. सकाळच्या कोवळ्या उन्हाचे कवडसे अंगणात नाचत होते. झाडाच्या पानांमधून डोकावणाऱ्या त्या सोनेरी किरणांच्या प्रकाशात तो खेळत होता. यशोदेचा खट्याळ कान्हा आणि यावेळेस त्याच्या सोबत होती खूप सारी मित्रमंडळी. बुलबुल, चिमण्या अन मोर देखील. कान्हाही बसल्या जागेवरूनच सर्वांना बघत होता. मधूनच त्याच्या खांद्यांवर बुलबुल उडत येऊन बसत होते. त्यांच्या सुमधुर आवाजाने कान्हाही डोलत होता. मोरही डौलदार पावले टाकीत त्याच्या भोवती फिरत होता. चिमण्यांची मात्र अंगणात किडे आणि धान्य टिपण्याची गडबड चालली होती. या खेळात रंगलेल्या कृष्णाला आजूबाजूचे कसलेच भान नव्हते. कारण यशोदा माझघरात काम करण्यात गुंतली होती. केरवारा काढणे, लोणी घुसळून ठेवणे, भाकऱ्या थापणे यातून तिला जराही उसंत मिळाली नव्हती. त्यातच ढवळ्या गाईला चारा ठेवायचा राहील म्हणून तो दिला. कल्लू वासराचं प्यायचं पाणी दगडीत रांजणात भरून ठेवलं. अशी 1 ना 2 अनेक कामं यशोदा करीत राहिली आणि अंगणात एकट्याच बसलेल्या कृष्णाला विसरूनच गेली. आता दुपार झाली होती. कृष्णाला खूप भूक लागली होती. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याला दिसलं
हिरवगार लुसलुशीत गवत. त्याला वाटलं की जर कल्लू वासराला गवत खाता येतं तर मलाही खाता येईल. त्याने हात लांबवून थोडं गवत मुठीत पकडलं आणि खसकन तोडून सरळ तोंडात कोंबलं. पण ते बेचव गवत त्याला थोडंच आवडणार. त्याने लगेच थुंकूनही टाकलं. आता काय खावं म्हणून तो जमिनीवर हात फिरवू लागला. हाताला खूप मऊ मऊ मातीचा स्पर्श झाला. त्याला वाटलं की स्पर्श इतका मुलायम तर पदार्थाची चव किती छान असेल. झालं. कृष्णाने मूठभर माती उचलली आणि सरळ तोंडात कोंबली. वा, किती गोड असते ही माती. इकडे यशोदा हुश हुश करीत खाटेवर बसली. तिची नजर सहजच कोपऱ्यात ठेवलेल्या पाळण्याकडे गेली आणि तिला एकदम कृष्णाची आठवण झाली. कान्हा, कुठे गेला हा? मी विसरूनच गेले त्याला. छे छे, कुठे गेला असेल? तिने माझघरात डोकावलं, खाटेखाली पाहिलं, कुठेही दिसेना. चिंताग्रस्त होऊन ती ओसरीवर आली. तिथे तिला अंगणात बसलेलं तिचं गोड बाळ दिसलं. ती त्याच्या जवळ गेली तर कृष्ण काहीतरी खात असल्याचं तिला दिसलं. कान्हा, काय खाल्लंस? उघड, तोंड उघड बघू. तरी कृष्ण आपला गप्पच. गाल फुगवून मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत राहिला. आता मात्र यशोदेला राग आला. तिने कृष्णाला गदागदा हलवलं. हे बघ, तू जर आता तोंड उघडलं नाहीस तर मी तुला खूप मार देईन. यशोदा रागावली म्हणून कृष्ण रडवेला झाला आणि हळूहळू करीत त्यानं तोंड उघडलं. यशोदा आत डोकावून पाहू लागली तो काय, कृष्णाच्या तोंडात तिला संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन झालं. समस्त ग्रह, तारे, नक्षत्र आणि तेजस्वी सूर्य यांच्या दर्शनाने तिचं भान हरपलं. आपसुकच तिने डोळे मिटले, हात जोडले. त्या विश्वदर्शनाने ती काळ वेळ विसरली. अनादी अनंत अशा त्या दृश्याबरोबरच कधीही ऐकला नाही असा अनाहत नाद तिच्या मस्तकामध्ये भरून राहिला. यशोदा, यशोदा. तोच आपल्याला कुणीतरी धीर गंभीर आवाजात हाक मारत आहे असा तिला भास झाला. यशोदा, यशोदा. संथपणे तिने डोळे उघडले तर नंदाच्या खांद्यावर बसलेला कृष्ण तिच्याकडे पाहत होता. यशोदा भानावर आली आणि नंदासाठी पाणी आणायला घराकडे जाऊ लागली. नंदही कृष्णाबरोबर खेळत घराकडे जाऊ लागला. गोकुळातली ती एक रुंझुनती पहाट. वासरांच्या गळ्यातील घंटांचा आवाज आणि गायींचे हंबरणे यामुळे वातावरण बहरून गेले होते. गवळी गोठ्यात बसून चरवीमध्ये दूध काढत होते तर गवळणी मातीच्या डेऱ्यामध्ये दही घुसळत होत्या. पांढरे शुभ्र लोण्याचे गोळे त्या डेऱ्यावर तरंगत होते. असा लोण्याच्या गोळ्यांनी तुडुंब भरलेला डेरा उचलून उंच शिंकाळ्यावर ठेवीत होत्या. का माहितीये? कारण तो यशोदेचा खट्याळ कान्हा नेहमी लोण्यावर टपून बसलेला असायचा आणि संधी मिळताच लोण्याचा गोळा फस्त करायचा. म्हणून त्याचा हात जिथे पोचणारच नाही अशा उंच शिंकाळ्यावर गोपी लोणी ठेवून देत होत्या. पण त्या दिवशी अंगणामागील झुडपांमधून काही वेगळीच हालचाल चाललेली होती. साप, छे, वाघ,
छे, बापरे, पण झुडपांमध्ये कुठला प्राणी नव्हताच मुळी. तर एक एक करून कृष्ण, बलराम, पेंड्या आणि गोपाळ मंडळी एका मोहिमेवर निघाली होती. मोहीम होती लोणी चोरायची. हळूच सारेजण गुणवंती गवळणीच्या घरात शिरले. पण तिने तर लोणी उंच शिंकाळ्यावर ठेवले होते ना. आता हे लोणी खाणार तरी कसे? कृष्णाने इकडे तिकडे बघितले. दूर आंब्याच्या झाडांवर 2 माकडे एकमेकांना धरून उभी राहिली आणि तिसरे पिल्लू त्यांच्यावर चढून झाडावरल्या फांदीवर लटकत होते. हे तिसरे पिल्लू छान फळे तोडून सर्वांना खायला खाली टाकत होते. वा, कृष्णाला युक्ती सुचली. त्याने बलरामाबरोबर आणखी 2 बलदंड गोपाळ एकत्र उभे केले. त्यावर आणखी 2 गोपाळांना चढवले आणि या छोट्या टेकाडीवर चढून आरामात डेऱ्यातील लोणी तो मटकावू लागला. हे पाहून पेंड्या ओरडला, अरे कान्हा, आम्हालाही ठेव ना थोडे लोणी. तेव्हा आपल्या या नटखट कान्हाने धाड धाड करीत लोण्याचे गोळे गोपाळांवर फेकले. साऱ्या गोपाळ मंडळींचे चेहरे लोण्याने माखले. जिभल्यासाठी गोपाळांनी लोण्यावर ताव मारला. पण त्यांना एक गोष्ट ठाऊक नव्हती, ती म्हणजे कोपऱ्यातील झरोक्यातून 4 डोळे त्यांच्यावर नजर ठेवून होते. गुणवंती गवळण आणि तिचा नवरा, या दोघांनी माखन चोरावर पाळत ठेवली होती. ते दोघे तडक नंद आणि यशोदेकडे आले. गुणवंतीने पाहिलेली हकीकत नंदाला सांगितली. नंदाने तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि यशोदेकडे पाहिले. तर यशोदा रागाने फणफणत होती. ती म्हणाली, थांबव तुझे हे खोटे आरोप. कृष्ण माझा मुलगा आहे. मी त्याला पोटभर दूध दुपते देते आणि लोणीही देते. तो तुझ्या घरी चोरी करतो आहे असं म्हणतेस, मग हा कोण आहे? असं म्हणून, कृष्णा इकडे ये, असं म्हणत यशोदेने हाक मारली. तो काय आश्चर्य, कृष्ण घरातून नाचतच बाहेर आला आणि आईच्या मांडीवर येऊन बसला. यशोदा आणि कृष्ण दोघेही गुणवंतीकडे पाहू लागले. पण कृष्णाला पाहताच गुणवंती मूर्छित होऊन नवऱ्याच्या कुशीत कोसळली. दुसऱ्या दिवशी कृष्णाला उठायला थोडा उशीरच झाला. सारे गोपाळ गाई गुरांना घेऊन पुढे निघून गेले होते. कृष्णालाही आता खूप भूक लागली होती. पण आता बाहेर जाण्यापेक्षा घरातच काहीतरी खाऊ खावा या हेतूने त्याने माझघरात डोकावले. तिथे मातीच्या डेऱ्यात यशोदा दही घुसळत बसलेली त्याला दिसली. दह्यामध्ये तरंगणारे लोण्याचे शुभ्र गोळे ती बाजूच्या छोट्या छोट्या डेऱ्यांमध्ये ठेवत होती. ते पाहून कृष्णाच्या तोंडाला पाणी सुटले आणि चवड्यावर अलगद चालत तो तिथे गेला. लोण्याचा गोळा उचलला, तोंडात टाकला. तोच यशोदेने वळून पाहिले. कृष्णाचे लोण्याने माखलेले तोंड पाहून तिला धक्काच बसला. रागही आला. त्याच्या हाताला पकडून ती त्याला ओढत घेऊन जाऊ लागली. जाताना तिची बडबड सुरू होतीच. तरी मला गुणवंती सांगत होती, तुझा काना माखन चोर, लोणी चोरतो. आज तुला बरोबर पकडला. गोठ्यात गेल्यावर तिने इकडे तिकडे बघितले. तिला एक दगडी उखळ दिसले. कृष्णाला या उखळापाशी उभे करून तिने तिथलाच एक दोर उचलला आणि कृष्णाला बांधून टाकले. कृष्ण रडू लागला. पण त्याला तसेच सोडून यशोदा घरात निघून गेली. आता दुपार झाली होती. कृष्णालाही खूप भूक लागली होती.
त्याने विचार केला, आता काहीतरी करायलाच पाहिजे. त्याला दिसले अंगणामध्ये 2 वृक्ष एकमेकांशेजारी उभे आहेत. ते दगडी उखळ हळूहळू खेचत कृष्ण पुढे पुढे जाऊ लागला. आता ते उखळ त्या 2 झाडांजवळ जाऊन पोचले होते. कृष्णाने एक वार त्या दोन्ही वृक्षांकडे बघितले आणि त्या बेचक्या पलीकडे त्याने पाय टाकला. आता दोन्ही हातांनी मागे रेटा देऊन तो ती उखळ ओढू लागला. पण यामुळे झालं काय, ते दोन्ही वृक्ष काड काड असा आवाज करीत मोडून पडले. त्या वृक्षांमधून दैवी प्रकाश बाहेर पडू लागला आणि त्या ठिकाणी 2 गंधर्व प्रकट झाले. ते दोघेही कुबेरपुत्र होते. ऋषींच्या शापामुळे त्यांना वृक्षाचे रूप प्राप्त झाले होते. दिव्य देह धारण केलेल्या त्या दोघांनी कृष्णाला वंदन केले आणि आकाशमार्गे स्वर्ग लोकाकडे गमन केले. इकडे झाडं पडल्याचा आवाज ऐकून यशोदा धावतच अंगणामध्ये आली. तिला वाटले कृष्ण घाबरला असेल, पण पाहते तो काय, 2 मोडून पडलेल्या वृक्षांमध्ये दगडी उखळांजवळ कृष्ण हसत बसला होता. कंस आपल्या शयनकक्षात बसलेला होता. बाजूला उभा होता तो महाबळ नावाचा दैत्य. नावाप्रमाणेच त्याचे शरीर भीमकाय होतेच, पण तो चतुरही होता. कंस महाराज, आजपर्यंत आपण त्या कृष्णावर अनेक वार करवले. पुतनेसारखी बलाढ्य राक्षसी देखील पाठवली. पण एक एक करीत सारे यमसदनाला पोचलेत, ठार झाले. महाबळा, अरे इथं माझं दैवच फिरलंय, त्याला हे दैत्यगण तरी काय करणार? जर आपण परवानगी दिली तर मी काही सांगू का? महाराज, हा कृष्ण काही सामान्य मानव वाटत नाही. त्याचा नाश करण्यासाठी असुरी बलाचा वापर व्यर्थ ठरतोय. तेव्हा काय? आपण शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर करावा, हे योग्य ठरेल. होय महाराज, होय. काट्याने काटा काढता येतो, त्याप्रमाणे बाह्य बळाचा वापर न करता आपण आतूनच काही प्रयत्न केला तर. म्हणजे ऐका. ठीक आहे, यशस्वी हो. जा आता. जशी आज्ञा महाराज. अशा रीतीने गोकुळातील पारावर एका ज्योतिषाने बस्तान ठोकले. त्रिपुंडी भस्म, रुद्राक्ष आणि स्वच्छ पोशाख असे ध्यान घेतलेला तो ज्योतिषी म्हणजे महाबळ दैत्यच होता. कधी कुणाला हात बघून भविष्य सांगायचा, तर कधी कुणाची कुंडली पाहून ज्योतिष सांगायचा. या 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 पोपट महाराज, या. यापैकी एक पत्रिका काढून द्या पाहू. अरे वा 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 वा. धनधान्य, पुत्र पौत्र, शतायुषी. छान 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 छान. अहो, असं भाग्य त्या मथुरेच्या राजालाही लाभलं नव्हतं. ज्योतिषी महाराज, धन्य झालो मी धन्य झालो.
आपण जर कृपा करून माझ्या बरोबर निघाला तर मी आमच्या नंद महाराजांशी आपली ओळख करून देईन. तुम्हाला भेटून त्यांनाही खूप आनंद होईल. चला, चांगल्या कामाला उशीर कशाला. चलावे महाराज. चला. नंदजी नमस्कार. नमस्कार. मी रामू गवळी. ये रामू ये. आज काय काम काढलंस? या ज्योतिषी महाराज. नंदजी हे खूप मोठे ज्योतिषी आहेत. त्यांनी सांगितलेलं भविष्य खरं होतं म्हणतात. नमस्कार ज्योतिषी महाराज. यशोदा, ए यशोदा, अगं पाहिलंस का कोण आलंय ते? मोठे ज्योतिषी महाराज आपल्या घरी अतिथी म्हणून आलेले आहेत. अगं बाई, नमस्कार महाराज. नमस्कार. जरा हातातलं काम उरकून येतेच. हा कृष्णा, अरे कृष्णा, जरा इकडे ये. ज्योतिषी महाराजांना नमस्कार कर म्हणावं. चांगली बुद्धी द्या. आलेच हमी. चांगली बुद्धी द्या ह्याला. कृष्णा बेटा जा आत खेळ. आम्हाला थोडं बोलायचंय. हो हो. हा कोण? हा माझा पुत्र कृष्ण. काय? छे छे छे, महाराज हे कदापिही शक्य नाही. हो काय झालं काय ज्योतिषी महाराज? आपण जरा स्पष्ट बोला. अहो हा पोरगा आई बापाच्या जीवावर उठणार आहे. साऱ्या भारतवर्षाने कधीही पाहिलं नाही असं युद्ध याच्यामुळे होणार आहे. शेकडो आप्तस्वकीयांच्या मृत्यूस हा कारणीभूत होणार आहे. काय? होय, चोऱ्या माऱ्या करणं, स्त्रियांना पळवून नेऊन विवाह करणं, हे तर याचं भविष्य आहे. बस करा, बस करा ज्योतिष महाराज, बस करा. तुमच्या जागी जर दुसरा कोणी असताना तर त्याला धक्के मारून बाहेर घालवला असता. माझ्या लाडक्या कृष्णाविषयी एवढं वाईट बोलायची हिम्मत कशी काय झाली तुमची? माफ करा महाराज, माफ करा. पण मला जे दिसलं तेच मी सांगितलं. मला खरं खरं सांगा, जेव्हापासून हा इथे आला त्या दिवसापासून दैत्य राक्षसांचं आक्रमण गोकुळावर सुरू झालं की नाही? होय, हे तर खरं आहे. याची चोरीची सुरुवात दूध, दही, लोणी आदी साध्या वस्तूंपासून झालेली तुम्ही स्वतः पाहिली असेल. हो हो. तुमच्या डोकेदुखीचं मूळ कारण म्हणजे हा तुमचा लाडकाच आहे की नाही? होय ज्योतिषी महाराज, हे सारं खरं आहे. पण काय महाराज? आपण जे सांगताय ते सारं खरं झालं तर मग मी काय खोटं बोलतोय? नाही नाही ज्योतिषी महाराज, पण यावर काही उपाय तोडगे असतीलच ना? आता कसं बोललात? तोडगा म्हणताय? एक जरी तोडगा आहे महाराज, पण तो तुम्हाला करावाच लागणार. कोणता? इदम न मम, हे माझे नोहे. होय, हे अवलक्षणी कार्टे उचलायचे आणि सरळ यमुनेला अर्पण करायचे आणि हे माझे नाही असे म्हणून मोकळे व्हायचे. नाही नाही नाही, हे शक्य नाही. या छोट्या जीवाला, माझ्या लाडक्या कृष्णाला असं वाऱ्यावर सोडून देणं मला नाही जमणार. मग हे नंदराजा, साऱ्या गोकुळवासियांना संकटात टाकणं तुला योग्य वाटतं तर? ज्योतिषी महाराज, तू या गोकुळाचा प्रमुख आहेस, त्यामुळे त्यांचं कल्याण करणं हे तुझे आद्य कर्तव्य आहे. तेव्हा भावनांना आवर घाल आणि कर्तव्य पार पाड. महाराज
महाराज तुम्ही काय केलं आज? मी नाही करू शकणार. मी नाही कृष्णाला हात लावू शकणार. नंद महाराज, आपण स्वस्थ बसा, स्वस्थ बसा. मी येतो कृष्णाला घेऊन. हा, तुम्ही बसा. कृष्णा, कृष्णा बाळा, कुठे आहेस तू? ये असा बाहेर ये. अरे तू इथे लपलायस का? कृष्णा, आता तुझी सुटका नाही. कृष्णा, कृष्णा, मला माफ कर. माझी चूक झाली. मी परत असं करणार नाही. नंदाच्या अंगणात लोक जमले. नंद, यशोदा आणि कृष्णही तिथेच होता. आतून महाबळ धावत येत होता. त्याच्या मागे मुसळ लागले होते. ते त्याला आडवे तिडवे धोपटत होते. किणकिण किणकिण घंटांचा मधुर असा आवाज येत होता. वृंदावनात गाई वासरं चरत होती. तिथेच गोपाळांचा खेळ रंगला होता. कापड्यांच्या चिन्ह्यांचा चेंडू करून ते खेळत होते. तो रंगीत चेंडू कधी गवतात पडायचा तर कधी कुणाच्या पाठीत बसायचा. मधुरच उडी मारून कृष्ण चेंडू झेलायचा. पण त्या दिवशी कृष्णाईने चतुराईने तो चेंडू पेंद्याकडे फेकला. पण पेंद्याला काही तो चेंडू पकडता आला नाही. चेंडू थेट यमुनेच्या डोहात जाऊन पडला. आता काय करणार? सारे जण पेंद्याभोवती जमा झाले. पेंद्या रडकुंडीला आला होता. तो रडतच म्हणाला, ज्याने चेंडू टाकला त्यानेच तो आणायचा. सर्वांना ते पटले आणि कृष्णालाही हेच तर हवे होते. त्याचं काय झालं? गेल्या काही दिवसांपासून यमुनेचा नितळ शुभ्र जलस्तोत्र आता हिरवट काळा पडला होता. आणि त्याला कारणीभूत होता कालिया नावाचा महाप्रचंड सर्प, अनेक फणी असलेला. हा विषारी सर्प यमुनेच्या डोहात राहायला आला होता. त्याच्यासोबत त्याच्या बायकाही होत्या. कालियाच्या फुतकारांमधून जे विष बाहेर पडायचे त्यामुळे यमुनेचे पाणी विषारी बनले होते. यामुळे यमुनेचे पाणी पिताच गाईगुरेच काय माणसेही मरून पडायची. आणि म्हणूनच गोपाळांना त्यांच्या आई वडिलांनी सक्त ताकीद दिली होती, कोणीही यमुनेजवळ जायचे नाही. पण आज खेळत खेळत कृष्णाने मुद्दाम सर्वांना यमुनेच्या तीरावर आणले होते. सारे जण त्या हिरव्या काळ्या डोहामध्ये डोकावून पाहत होते. कृष्णही डोहामध्ये वाकून पाहू लागला. पण त्याला डोहामध्ये बुडालेल्या चेंडूशिवाय आणखी हालचाल दिसत होती. नदी खालच्या गुहेमध्ये तो महाभयानक विषारी कालिया विश्रांती घेत बसला होता.
त्याच्या बायकाही आजूबाजूच्या परिसरात विश्रांती घेत बसल्या होत्या. कृष्णाने क्षणभरच विचार केला, डोहात उडी घेतली आणि वेगाने सूर मारीत तो कालियाच्या दिशेने निघाला. वाटेत येणाऱ्या शैवालांचे आणि कडे कपारींचे अडथळे तो सहज दूर करीत होता. कृष्ण गुहेत पोहोचला. कालियाचे ते महाप्रचंड रूप पाहून तो डगमगला नाहीच, पण कमरेचा शेला पक्का करून आणि मुठी आवळून त्याने कालियाच्या फणावर हल्ला चढवला. श्रीकृष्णाच्या वज्रमुठीचे घाव कालियाच्या फण्यावर बसू लागले. त्याच्या फुत्कारांमुळे यमुनेचे पाणी अधिकच गहिरे, अधिकच विषारी होऊ लागले होते. कृष्ण आता त्याच्या फण्यावर स्वार झाला होता. कालियाची शेपूट हातात पकडून तो फण्यावर थैथै नाचू लागला होता. कालियाच्या फण्यांमधून रक्ताचे लोट बाहेर येऊ लागले. इकडे यमुनेच्या काठावर सारे गोकुळ जमा झाले होते. यशोदेचे डोळे पाण्याने भरले होते. नंद चिंताग्रस्त होता. गवळणी आणि गवळी देखील दुःखी मनाने कृष्णाची वाट पाहत उभे होते. तोच यमुनेच्या डोहात रक्ताचे लोट दिसू लागले. ते पाहून पेंद्या रडू लागला आणि कृष्ण मेला असं समजून सारे जण रडू लागले. मात्र यमुनेतून हळूहळू कृष्णाचा मुकुट दिसू लागला. त्या पाठोपाठ कृष्णाचा चेहरा, मुरली आणि मग संपूर्ण कृष्ण सर्वांना दिसू लागला. सगळीकडे कोलाहल माजला, पण कृष्णाच्या मुरलीचे स्वर निघताच सर्व आवाज शांत झाले. कालियाच्या फण्यावर एका हातात शेपूट, दुसऱ्या हातात बासरी आणि नाचणारे ते बालरूप साजरे दिसत होते. मुरलीचा स्वर ऐकून नागकन्याही वर आल्या. त्यांनी श्रीकृष्णाची मनोभावे प्रार्थना केली. त्या म्हणाल्या, हे प्रभू, कालिया हा आमचा पती आहे. आम्ही तुला शरण आलो आहोत. आमचे रक्षण कर. कालियाला जीवदान दे. शेवटी कृष्णाने सांगितले, कालिया, तुझ्या पत्नी समवेत तू हा प्रदेश सोडून निघून जा आणि परत इथे कधीही दिसू नकोस. या आज्ञेस प्रमाण मानून कालियाने कृष्णाला यमुनातटी सोडले आणि तो पत्नी समवेत पाताळामध्ये निघून गेला. श्रीकृष्णामुळे कालियाचे संकट टळले म्हणून कृष्णाच्या सवंगड्यांनी त्याला खांद्यावर उचलून त्याचा जय जयकार केला. मथुरा नगरी. नेहमीप्रमाणे कंस आपल्या दरबारात चिंताग्रस्त अवस्थेत बसला होता. कृष्णाला मारण्याचे सारे उपाय निष्फळ ठरले होते. या कृष्णाचा कायमचा शेवट कसा करायचा हीच गोष्ट कंसाला सतावत होती. तोच मथुराधिपती कंस महाराजांचा विजय असो.
अघासुरा, शाल्व देशावरील तुझी मोहीम यशस्वी झाल्याचे समजले. होय महाराज, तिथले यज्ञ याग समूळ नष्ट करूनच मी इथे परत आलोय. पण अघासुरा, एका महत्वाच्या कामासाठी तुला पुन्हा एकदा जावे लागणार आहे. कोणते काम महाराज, आणि कुठे जायचे आहे? गोकुळात. गोकुळात जा आणि त्या कृष्णाला चांगला धडा शिकव. जशी आपली आज्ञा महाराज. अघासूर वृंदावनात प्रकटला. सभोवताचा प्रदेश त्यांनी नीट निरखून पाहिला. हिरव्यागार वृंदावनात तो उभा होता. विकट हास्य करत त्याने रूप पालटले. एका अक्राळ विक्राळ महाकाय अजगराचे रूप त्याने धारण केले. त्या अजगराची शेपटी मैलो गणित पसरली होती. असा हा अघासूर आता आपल्या सावजाची वाट पाहत स्तब्ध बसून होता. वृंदावनात आज सगळीकडे पक्ष्यांचे आवाज भरून राहिले होते. पण हे खरोखरीचे पक्षी नव्हतेच मुळी, तर पेंद्या आणि गोपाळ मंडळींचा खेळ चालला होता. हसत खेळत पक्ष्यांचा पाठलाग करीत ही मंडळी रानात खूप आतपर्यंत पोचली. ती थेट एका चमत्कारी टेकडीपाशी. हे काय? मोठं टेकाड दिसतंय. पण मला तर हे गुहेसारखंच दिसतंय. पण कालपर्यंत तर हे कधी नाही दिसलं. मी नाही जाणार त्याच्या जवळ. मग तू बस इथे एकटाच. चला रे चला, ह्या गुहेत खेळायला खूप मजा येईल ना. चला नाही, अरे असं घाबरतोस काय रे? बापरे, इथे काहीतरी गौड बंगाल दिसतंय. छे, आता कृष्णाला बोलवलंच पाहिजे. या पोरट्यांनो या, मजा करा. पण तो कृष्ण तर येऊ द्या, मग समजेल मी कोण आहे ते. कृष्णा, 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 चल लवकर चल. अरे पेंद्या, हळू हळू. आता सांग काय झालं? अरे तिथे आत रानात काहीतरी नवीनच आलंय. खूप मोठं, खूप वेगळं असं. अरे पेंद्या, नीट सांगशील की नाही? नाही नाही, आधी तू चल माझ्या बरोबर. मला खूप भीती वाटते. तर मग चल. दादा, तू पण चल रे. तो पहा, तो अजगर अजगर. कृष्णा, आधी त्या सर्वांना ओरडून बाहेर काढूया, मगच आपण त्याला धडा शिकवू. दादा, तू पेंद्याच्या सोबत इथेच थांब आणि दादा. हा, ठीक आहे, पण जरा जपून. प्रथम आपल्या मित्रांना तिथून बाहेर काढूया, हेच योग्य ठरेल. मित्रांनो, अरे अरे, मला सोडून असं एकटेच काय खेळताय? ए कृष्णा, ये लवकर ये ना. नाही, दादा, हे घे. मित्रांनो, पळा पळा, निघा इथून. हा मायावी सर्प आहे. तो आपला नाश करण्यासाठी इथे आलाय. तुम्ही सर्वांनी इथून लवकर बाहेर पडा. अघासुराने गडबड ऐकून डोळे उघडले आणि तो पाहू लागला.
सारे गोपाळ इकडे तिकडे पळताना त्याला दिसले. त्याने ओळखले की हे सारे कृष्णाचे कारस्थान आहे. त्याने आपला जबडा झपकन मिटला, पण छे, जबडा काही मिटेना. अघासुराने कितीही जोर लावला तरी जबडा मिटू शकला नाही. तो वर कृष्णाने लाथा बुक्क्याने त्याचे विषदंत पाडून टाकले होते. अघासुराचा जबडा रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या पोटामधून आता विविध आवाज येऊ लागले होते. कृष्णाने बाहेर पाहिले तर त्याला रानातले मोठे मोठे दगड दिसले. कृष्णाने सरळ हे मोठे मोठे दगड अघासुराच्या जबड्यात फेकले. अघासुर तळमळू लागला. त्याला घुसमटल्यासारखे होऊ लागले आणि श्वासोच्छ्वास बंद होऊन त्याचा अंत झाला. त्याचा शक्तिहीन जबडा जमिनीवर कोसळला. त्या अजस्त्र अजगराने पूर्ववत अघासुराचे रूप धारण केले. हे दृश्य पाहिला सारे गोपाळ गोळा झाले होते. अघासुराचे निर्जीव शरीर दरबारात ठेवले होते. कंस रागाने दुःखाने अधिकच वेडापिसा झाला होता. वडाच्या त्या अजस्त्र झाडाखाली दाट सावली होती. थंडगार अशा त्या वातावरणात एक नीरव शांतता होती. अचानक वरून कुणीतरी उलटे लटकू लागले. हा म्हणता 3-4 गोपाळांचे चेहरे झाडाला उलटे लटकू लागले आणि खो खो हसत साऱ्यांनी जमिनीवर उड्या मारल्या. कृष्ण बलराम आपल्या सवंगड्यांसमवेत सुरपारंब्या खेळत होते. पेंद्यासाठी त्यांनी 2 पारंब्यांची गाठ बांधून छान झोका बनवला होता. खेळ रंगात आला होता. पण कृष्णाचं लक्ष दुसरीकडेच लागलं होतं. माळ रानावरचं पडकं घर त्याला खुणावत होतं. कृष्ण हळूच त्या घराजवळ पोचला. फक्त 3 भिंतींवर ते पडकं घर उभं होतं. कृष्णाने पाहिलं तर आतमध्ये 2 लहान मुलं रडत होती. त्यांची आई त्यांना समजावत होती. बाळांनो, आपली गाय तर लांडग्याने पळवून दिली. आता मी तुम्हाला दूध कुठून देऊ? मी पाहते थोडस तरी दूध मिळतं का ते. कृष्णाने ते पाहिलं. तो तिथून निघाला आणि थेट नदीजवळच्या रस्त्यावर उभा राहिला. त्याला माहित होतं इथूनच गोकुळच्या गवळणी दूध, दही आणि लोण्याने भरलेल्या घागरी घेऊन मथुरेला जात असतात. आणि तेवढ्यात समोरून येणाऱ्या गोपींचा घोळका त्याला दिसला. चला लवकर निघायला पाहिजे, गेलं पाहिजे. नाही माझ्याकडे दही, मी आज दहीच घेतलंय. लवकर पोहोचलं पाहिजे मथुरेला. चला लवकर, चला. रूपमती, गुणवंती, चित्रावती आणि शुभमती लगबगीने मथुरेला जायला निघाल्या होत्या. डोईवरच्या रंगीत घागरी दुधा लोण्याने ओसंडून भरलेल्या दिसत होत्या. कृष्णाला बघताच त्या थांबल्या. काय किसनराव, आज इकडे कुठे वाट चुकलात? अगं त्याला हवं असेल फुकटचं लोणी. मोफतलाल कुठचा? साऱ्या जणी हसू लागल्या. कृष्ण थोडा रागावलाच. मला दूध हवंय. 2 लहान मुलं भुकेली आहेत, त्यांना ते नेऊन द्यायचंय. तुला मी अजिबात लोणी देणार नाही. मी देखील तुला दूध देणार नाही. दूध देणार नाही म्हणजे नाहीच. चला हो ना. अजिबात द्यायचं नाही म्हणजे नाही. असं म्हणून हसत हसत सर्वजणी मथुरेच्या वाटेने निघून गेल्या. कृष्ण घरी आला. यशोदा ओसरीवर बसली होती. आई, 2 लहान मुलं भुकेली आहेत, त्यांना मी दूध देणार होतो, पण रूपमतीने दूध दिलंच नाही. तू तरी लोटाभर दूध देशील का? यशोदेने प्रेमभराने कृष्णाकडे पाहिलं. आपल्या मुलाचं उदार मन तिने जाणलं.
आणि कोपऱ्यातील दूध आणि लोण्याने भरलेल्या 2 घागरी कृष्णासमोर ठेवल्या. त्या 2 लहान मुलांना पोटभर दूध पिताना पाहून कृष्णाला फार आनंद झाला. नंतर सर्वजण एकत्र जमले. कृष्णाने सर्वांना आपली योजना सांगितली. सर्वजणांनी होकार भरला. रात्र झाली. गोकुळच्या रस्त्यांवरून घरामागून काही सावल्या जाताना दिसल्या. होय, कृष्ण आणि त्याचे सवंगडी ठरलेली योजना पार पाडायला निघाले होते. ते पोहोचले थेट रूपमतीच्या घराजवळ. रूपमतीच्या दरवाजाची कडी कृष्णाने अलगद काढली. त्याने दार उघडून हात डोकावलं. समोर रूपमती झोपली होती. तिच्या शेजारी तिचा पती झोपला होता. तो जोर जोरात घोरत होता. कृष्णाने आजूबाजूला बघितलं. त्याला दिसल्या लोण्याने भरलेल्या घागरी. एक एक करत त्याने सर्व घागरी खिडकीतून डोकावणाऱ्या आपल्या सवंगड्यांना दिल्या आणि स्वतः हळूच रूपमतीजवळ पोहोचला. रूपमतीकडे बघताना कृष्णाला तिची लांब सडक वेणी दिसली. तिच्या शेजारी झोपलेल्या पतीची लांब दाढीही त्याने पाहिली. तोंड दाबून तो खुदकन हसला आणि कामाला लागला. काम पूर्ण झाल्यावर आता कधी एकदाची पहाट होते असं त्याला झालं. कोंबडा हरवला तशी पहाटेच्या अंधुक प्रकाशात रूपमतीला जाग आली आणि ती उठणार तोच तिच्या वेणीला जोरदार हिसका बसला. आई ग! ओरडतच ती खाली पडली. ती पुन्हा उठायला गेली तोच तिचा पतीही ओरडत उठला. अरे 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 अरे, अहो काय हो, माझी वेणी का ओढताय? तू माझी दाढी का ओढतेस? अहो वेणी सोडा. अगं माझी दाढी सोड आधी. वेणी सोडा हो. दाढी, वेणी, दाढी, वेणी. या सगळ्या गोंधळामुळे शेजारी पाजारीही डोकावून पाहू लागले आणि त्यांची ही गंमत पाहून खो खो हसू लागले. एव्हाना नीट उजाडलं. त्यामुळे रूपमती आणि तिच्या पतीच्या सगळं लक्षात आलं. दोघांनी ओळखलं हा नक्की कृष्णाचाच प्रताप असणार. शेवटी दोघेही नंदाच्या घराकडे जायला निघाले. रस्त्यावर दुतर्फा लोक या दोघांकडे बघून हसत होते. सगळा गोंधळ माजला होता. शेवटी ही वरात नंदाच्या घरासमोर पोहोचली. नंद आणि यशोदेने दुरूनच हा गोंधळ बघितला होता. त्या दोघांनाही हे कृष्णाचंच काम असल्याची खात्री पटली. त्या दोघांची ही मजा कृष्ण आणि बलराम मोठ्या टोपलीत बसून लपून पाहत होते. आज तुमच्या कृष्णानं लोणी चोरलं. आज आमचं दूध पळवलं. आज माझं मडकं फोडलं. एक ना दोन अशा हजारो तक्रारींना नंद आणि यशोदा वैतागून गेले होते. यशोदे, गावकऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी मी विचार करतोय की आपण कृष्ण आणि बलरामाला इतर बाळगोपाळांसमवेत गायी चरायला पाठवूया. यशोदेला ही योजना आवडली. तिने सुटकेचा निश्वास टाकला. दुसऱ्या दिवशी सूर्य उजाडताच तिने कृष्ण आणि बलरामाला ढवळ्या गायी बरोबर आणि तिच्या अवखळ वासराबरोबर वनात पाठवलं. गोकुळातील सगळा बालचमूही आपापली गुरं घेऊन त्यांच्या बरोबर निघाला. तिकडे गायी गुरं माळ रानावर चरत होती. इकडे वडाच्या झाडाखाली कृष्ण आणि बलराम शिदोरी सोडून जेवायला बसले. इतर गोपाळही आपापल्या शिदोऱ्या घेऊन आजूबाजूला बसले. कृष्णाने ते पाहिलं. अरे मित्रांनो, असे वेगवेगळे बसून खाण्यापेक्षा जर आपण एकत्र बसलो
तर भरपूर गप्पाही मारता येतील आणि सर्वांच्या पदार्थांचा मिळून चविष्ट कालाही करून खाता येईल. सर्वांना ही कल्पना खूप आवडली. एक मोठा गोल करून सर्वजण त्या लोणी भाजी भाकरीचा गोपाळ काला मोठ्या आवडीने खाऊ लागले. गुरं चारणं आणि गोपाळ काला करून खाणं असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. परंतु या बाळ गोपाळांवर नजर ठेवून होते दुष्ट कंसाचे हेर. कृष्ण आणि बलराम नेहमी वनात गायी चरायला येतात हे कंसाला समजलं. तो विचारात पडला आणि त्याला दैत्य सैन्यामधील एका विशिष्ट असुराची आठवण झाली. वृषभासुर, मानवाप्रमाणे शरीर असलेला परंतु बैलाचं तोंड असलेला हा राक्षस म्हणजे साक्षात यमच होता. आकाराने तो धप्पाड तर होताच, पण त्याचे डोळेही भयानक लाल लाल होते. कंसाने ठरवलं या वृषभासुराला गोकुळात पाठवायचं. आज नेहमीप्रमाणे कृष्ण आणि बलराम सर्व गोपाळांसमवेत वनात आले होते. पण अचानक दुरून धुळीचे लोट येताना त्यांना दिसले. सारे गोपाळ घाबरून झाडांमागे दडले. आता तो काय, सारी गाई गुरं सैरा वैरा पळत होती. कृष्णाला धोक्याची जाणीव झाली. त्याने बलरामाकडे पाहिलं. मिळतील तेवढे दगड गोळा करा आणि झाडामागे लपून बसा. लवकरच प्रत्येक झाडामागे गोल गोल आणि अणकुचीदार दगडांचे ढीक रचले गेले. आता त्या मोकळ्या पठारावर कृष्ण एकटाच उभा राहिला. सर्व गोपाळ धडधडत्या छातीने पाहत होते. आता काय होणार, समोरून कोण येणार याची कुणालाच माहिती नव्हती. पण त्यांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागली नाही. थोड्याच वेळात दुरून धावत येणारं वृषभासुराचं प्रचंड धूळ सगळ्यांच्या दृष्टीस पडलं. आता कृष्णाचं कसं होणार या चिंतेमुळे पेंद्या पुढे जाणार तोच बलरामाने त्याला अडवलं. हातातील गोफण गोल गोल फिरवत सर्वांना तयार राहण्याचा इशारा केला. सर्व बाल गोपाळही आता त्या अजस्त्र बैलावर हल्ला करायला सज्ज झाले होते. वृषभासूर खूप वेगाने धावत होता. लवकरच त्याने ते कुरण पार केलं आणि कृष्णाजवळ पोहोचला. तोच दगड धोंड्यांचा पाऊस त्याच्यावर बरसू लागला. हीच संधी साधून कृष्णाने वृषभासुराच्या पुढ्यात उडी मारली आणि एक जोरदार हिसका देऊन त्याचं एक शिंगच उखडलं. त्यातच बलरामाने अचूक नेमबाजी करून त्याचे डोळे जायबंदी केले. आता वृषभासूर रागाने वेडा झाला होता. गोल गोल रिंगणात तो फेऱ्या मारू लागला आणि कृष्ण त्याला चकवीत उड्या मारू लागला. आता या राक्षसाचा शेवट जवळ आला होता. कृष्णाने हातातलं शिंग उंच फेकलं आणि परत झेललं. शिंग हातात येताच कृष्णाने त्याचा घणाघाती प्रहार वृषभासुराच्या मस्तकावर केला. काड काड आवाज करीत ते शिंग वृषभासुराच्या मस्तकात शिरलं आणि त्या वज्राघाती प्रहारामुळे वृषभासूर मरण पावला. त्याचं प्राणविरहित धूळ जमिनीवर जोरात आदळलं. हळूहळू गोपाळ झाडांमागून बाहेर आले. सर्व बाजूनी त्यांनी वृषभासुराला वेढा दिला. वृषभासूर मेल्याचा सर्वांना खूप आनंद झाला. पण पेंद्याने हळूच वृषभासुराचं शिंग हलवून तो नक्की मेलाय याची खात्री केली. ते पाहून सर्वांना हसू आलं. श्रीकृष्ण मात्र या सर्वांपासून दूर आपल्या ढवळ्या गायीबरोबर आणि तिच्या वासरासोबत सर्व गायी गुरांसह हे सर्व पाहत उभा होता.
कंस राजवाड्यातील तलावामध्ये नौकाविहार करीत होता. त्याला नेहमीची चिंता भेडसावत होती. या कृष्णाचे काय करायचे? छे, काही सुचत नाही. तोच कंसाला तलावामध्ये एका पायावर शांत उभा राहिलेला बगळा दिसला. डोळे मिटून अगदी साधू सारखा ध्यानस्थ होता तो. पण पाण्यात पायाजवळून एक मासा सुळकन गेला आणि त्या बगळोबांनी सरळ पाण्यात चोच बुडवली आणि फडफडता मासा त्याच्या चोचीत अडकला. मला काय म्हणायचं आहे ते तुला नीट समजले आहे ना बकासुरा? होय महाराज, आपण निश्चिंत रहा. आपले कार्य पूर्ण करूनच मी येईन. कृष्णा, कृष्णा, आज खूप उकडतंय. त्या थंडगार पाण्यात डुंबावंसं वाटतंय. होय रे पेंद्या. ए चला, आपण सगळेजण मिळून पोहायला जाऊया. थांब कृष्णा. पेंद्या, हे बघ, तू जेव्हा जेव्हा पाण्याजवळ जातोस तेव्हा तेव्हा काहीतरी गडबड करून ठेवतोस. पण या वेळेस मी फक्त काठाजवळच पोहत राहतो. मग तर चालेल ना? पेंद्या, चल पोहायला. मी आहे ना बरोबर. कृष्णा, बघ हा, नंतर म्हणशील मी सावध केलं नाही म्हणून. अरे ये ना पेंद्या. नको, ये ना. नको, ये. नको. अरे ये ना. अरे असं काय? अरे नाही, ये. नको. अरे किती मजा वाटते. ये नको. ना. अरे ये. मग बलराम आणि इतर गोपाळांनीही पाण्यात उड्या मारल्या. पाण्याखाली त्यांचा खेळ सुरू झाला. पण थोड्याच वेळात पेंद्याने पाण्यातून डोकं वर काढलं. कृष्णा, कृष्णा, बलरामा. अरे हा तर हिमालय वाटतोय. इथं कसा आला तो? वेड्या, मला तर कापूस वाटतोय. पांढरा शुभ्र पिंजलेला कापूस. पण हा असा अधांतरी का तरंगतो आहे? आणि ही बांबू सारखी काठी कसली? दादा, तू ह्या सर्वांना घेऊन काठावर जा. मी पाहून येतो. अरे कृष्णा, थांब थांब. तो बगळा दिसतोय. खूप खूप मोठा बगळा. कृष्णा, कृष्णा, कृष्णा. अरे कृष्णा, थांब थांब.
कृष्णा तू तर कमाल केलीस, त्या बगड्याला मारून टाकलंस. कृष्णा, अरे मी देखील त्या दैत्याला ओळखू शकलो नाही. पण दादा, मी त्याला आधी पाहिलं म्हणून तर तो मारला गेला, होय नाही? होय रे, तू नसतास तर त्या राक्षसाने किती त्रास दिला असता आम्हाला. ये. काय कृष्णा? होय ना दादा. कंसाचे एक एक मोहरे चित होत होते, पण त्याचे मन अजूनही ताळ्यावर येत नव्हते. संध्याकाळ सरून आता रात्र झाली होती. तो बाहेरचा काळोख कंसाच्या मनातही दाटून राहिला होता. गोकुळात आज सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. अंगणात मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या, सर्वत्र पताकाही लावल्या होत्या. गोप गोपिका सहकुटुंब वृंदावनाकडे निघाले होते, कारण आज होता इंद्रपूजेचा दिवस, उत्साहाचा दिवस. लाडू, बर्फी, जिलेबी, वा वा वा. आई, ए आई, आपण कधी पोहोचणार तिथे? आई, मला खूप भूक लागलीये, कधी देणार मला हा खाऊ? वृंदावनात पोहोचलो ना की लगेच. कधी येणार सांग ना, कधी पोहोचणार आपण? ते बघ दूरवर वृंदावन दिसते. पण मला तर काहीच दिसत नाहीये. असं काय? शेवटी सारे गोकुळवासी वृंदावनात पोहोचले. तिथे कृष्णाला दिसला तो उत्तुंग गोवर्धन पर्वत. तोपर्यंत नंदाने पूजेचे साहित्य काढले, ऋषी मुनींनी होमाची रचना केली. कृष्ण हे सारे पाहत होताच. हा होम आपण कशासाठी करतोय? आणि ही कोणाची पूजा करायची आता? इंद्राची. आपण इंद्रदेवाची पूजा करणार आहोत. इंद्राची पूजा? पण का? कारण तो मेघांचा राजा आहे. त्याच्यामुळेच तर पाऊस पडतो, धान्य पिकतं आणि ते खाऊन प्राणी मात्र जिवंत राहतात. पण आई, या अवखळ मेघांना जो अडवतो आणि आपल्याला पाणी पुरवतो तो गोवर्धन पर्वत. जो आपल्या गाई गुरांना खायला चारा देतो तो तर हा गोवर्धन पर्वत. खरंच. जो आपल्याला आवश्यक अशी पुष्पौषधी देतो तो हा गोवर्धन पर्वत. हा गोवर्धन पर्वतच आपला खरा जीवनदाता आहे. त्याचं स्मरण कोणालाच कसं नाही. तेव्हा आज या गोवर्धन पर्वतालाच पूजेचा मान द्यावा, हेच योग्य वाटतं. इतक्या छोट्या वयात इतका समजूतदारपणा दाखवणाऱ्या कृष्णाकडे सारे जण कौतुकाने बघू लागले. त्याचे म्हणणे सर्वांना पटले. गिरीशिखरांचे महत्व त्यांना उमजले. त्यानुसार सर्वांनी गोवर्धनाची पूजा करण्यास सुरुवात केली. पूजेचे तबक घेऊन कृष्ण गोवर्धन पर्वताच्या पायथ्यापाशी गेला. निरांजनाने पर्वताला ओवाळून कुंकुम तिलक अर्पण केला आणि फुलंही वाहिली. त्यावेळी एक बालक नव्हे तर एक जाणकार कुमार गोवर्धनाची पूजा करतो आहे असे सर्वांना वाटले. उत्सव साजरा करून सारे जण आनंदाने घरी परतले. पण इकडे इंद्रसभेत काय? कृष्णा, तुझी ही हिम्मत? या गोपाळांना मी धडा शिकवलाच पाहिजे. अर्वत, प्रत्यार्वता, कालगर्जना, जा आपली समस्त मेघसेना घेऊन गोकुळावर आक्रमण करा. विसर्जित करा घरदार आणि गिरीशिखर.
मूर्ख लोकांनो, इतके दिवस तुम्ही माझा चांगुलपणा पाहिलात, पण यावेळी मात्र तुम्ही माझी पूजा केली नाही. मी देतो ते जलामृत तुम्ही मोठ्या आवडीने प्राशन करता. आता तेच जल प्रलय बनून तुमच्यावर कोसळेल. आता बघू तुमचा गोवर्धन तुम्हाला या संकटातून कसा वाचवतोय ते. रागाने वेड्या झालेल्या इंद्राने आपली काळरूपी मेघांची सेना गोकुळावर पाठवली. कडाडणाऱ्या विजेचे वार त्यांनी गोकुळावर केले. सगळे गाव जलमय झाले. अन्नधान्य, गुरे, माणसे, घरेदारे सारे वाहून जाऊ लागले. शेवटी गोकुळ सोडून सर्वांना वृंदावनात स्थलांतर करावे लागले. प्रजेने नंद यशोदाला साकडे घातले. नंदराजा, वाचव आम्हाला. तुझ्या लाडक्या कृष्णाचं ऐकून आम्ही मोठी चूक केली, त्याचंच हे फळ आहे. कृष्णा, तूच सांगितले होतेस ना की इंद्राची नको गोवर्धनाची पूजा करा म्हणून. आणि हो, तूच म्हणाला होतास की हा गोवर्धनच आपला जीवनदाता आहे. आता हा गोवर्धन आपल्याला कसा वाचवेल ते तूच बघ. हो, तुम्ही पाहाल की हा गोवर्धनच आपल्या सर्वांना वाचवेल. कृष्णाने एक वार आपली नजर आकाशाकडे टाकली आणि दमदार पावले टाकीत तो गोवर्धनाच्या पायथ्याशी आला. कृष्णाने त्याला वंदन केले. त्याने दोन्ही हात धरणीत गाडले आणि तो प्रचंड गिरी हलवून उचलून धरला. सारे गोकुळवासी या विशालकाय छत्राखाली आश्रयाला आले. कृष्णाने गोवर्धन आपल्या करंगळीवर तोलून धरला. आपल्या आप्तजनांचे त्या भयंकर प्रलयापासून श्रीकृष्णाने रक्षण केले. इकडे इंद्रही थकून गेला होता. हे श्रीकृष्णा, तू निश्चितच मानव नाहीयेस. कोण आहेस तू? श्री विष्णू, हे विष्णू रूपा, तुला माझे वंदन असो. इंद्राने प्रलय थांबवला. पाऊस थांबला. वृंदावनावर सोनेरी सूर्यकिरणे चमकली आणि अशा या सुंदर सोनप्रहरी मनमोहनाचे आगळे असे गोवर्धन गिरिधारी रूप सर्वांच्या नजरेत भरले होते. कृष्णाच्या कारवयाने त्रस्त झालेला कंस महालात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. त्याच्या बलाढ्य दैत्यांचा कृष्णाने आणि बलरामाने नाश केला होता. कंस विचारात मग्न असतानाच समोर अचानक नारद मुनी प्रकटले. ते कंसाला म्हणाले, हे कंसा, तुझ्या मनीची चिंता मी जाणतो. त्या कृष्णास शरण आणण्याची एक नामी युक्ती मी तुला सांगतो. तो मथुरेत धनुर्याग यज्ञाची सुरुवात कर आणि त्या उत्सवासाठी कृष्ण आणि बलरामाला आमंत्रण दे. ते खचितच तुझ्या समोर येतील. त्यावेळी तू त्यांना समोर आव्हान देऊन त्यांचा सहज नायनाट करू शकशील. नारायण नारायण. कंसाला नारदाचे म्हणणे पटले. त्याने त्वरित अक्रूराला रथ घेऊन गोकुळात पाठवले. कृष्ण मथुरेला जाणार हे ऐकून सर्व गोकुळवासी दुःखी झाले. पण कृष्ण आणि बलरामाने सर्वांची समजूत घातली आणि अक्रूराबरोबर मथुरेला प्रस्थान केले. मथुरेला प्रवेश केल्यावर अक्रूराचा रथ नगरातील महामार्गावरून पुढे जाऊ लागला. दोन्ही बाजूंच्या महालांच्या सज्जातून आणि ओसरीवरून मथुरेच्या स्त्रिया डोकावू लागल्या आणि कंसाच्या दैत्यांना ठार करणारा हाच तो श्रीकृष्ण असे एकमेकांना सांगू लागल्या. पण तेवढ्यात
रथ अचानक थांबला. कोणीतरी अंधदासी रथाच्या पुढ्यात आली होती. ती 8 ठिकाणी वाकडी होती. तिच्या मागच्या जन्मी ती दासी मंथरा होती. तीच ही कुब्जा. आज कंस महाराजांसाठी चंदनाची उटी घेऊन चालली होती. राजेशाही रथाचा आवाज ऐकून तिने कृष्णाला सुटी लावली. त्या कृष्णाच्या चरणस्पर्शामुळे दिव्य किरण शलाका बाहेर पडू लागल्या. तिचे रूपांतर एका तेजस्वी ज्योतीमध्ये झाले आणि त्या तेजाळ प्रकाशातून एक रूपसुंदर अप्सरा अवतरली. श्रीकृष्णाला नमन करून त्या शापित अप्सरेने स्वर्गाकडे गमन केले. सारे मथुरावासी थक्क होऊन सारा प्रकार पाहत होते. कंसाला त्याच्या शय्यागृहात कृष्णाच्या आगमनाची बातमी समजली तेव्हा भीतीने त्याला कापरे भरले. कृष्णाचे सारे पराक्रम त्याला आठवू लागले. पुतनेचा वध, कालियामर्दन, बालपणी दगडी उखळ खेचणारा आणि गोवर्धन पर्वत करंगळीवर तोलणारा कृष्ण. तो कृष्ण आपल्या मथुरेत आला आहे याचे त्याला खूप भय वाटू लागले. कंस आता उत्सवाच्या मुख्य प्रांगणातील उच्चासनावर बसला होता. चहूबाजूनी प्रजाजन आतुरतेने वाट पाहत होते. ती एका रंगतदार खेळाची, मुष्टियुद्धाची. पण हे युद्ध साधे सोपे नव्हतेच, तर होते जिंकू किंवा मरू या प्रकारचे. हरणाऱ्याचा मृत्यू हा ठरलेलाच. कंसाने त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या अक्रूराला विचारले, अक्रूरा, तू कृष्णाला घेऊन आला आहेस खरा, पण मला तर तो कुठे दिसत नाही. दाखव मला तो. यावर अक्रूराने दूरवर खुणेने दाखवले. तो पहा श्रीकृष्ण. कंसाने त्या दिशेला पाहिले, पण त्याच्या नजरेला त्या ठिकाणी एक दिव्य प्रकाश दिसत होता. त्याने नीट दिसावे म्हणून डोळे थोडे बारीक केले, तर कृष्णाचे करारी रूप त्याला दिसले. क्रोधित होऊन कंस उभा राहिला. त्याने मुष्टियुद्धाच्या लढतीची घोषणा केली. समस्त प्रजाजन हो, मथुरेचे बलवान दैत्य मुष्टिक आणि चाणूर हे मुष्टियुद्ध खेळण्यासाठी तयार आहेत. या मुष्टियुद्धात जो जिंकेल त्याच्यासाठी मौल्यवान दागदागिने, अश्व आणि हत्तीचे इनाम आहे. मात्र हरणाऱ्यासाठी मृत्यू. आमच्या माहितीनुसार गोकुळात दुपदुपत्यांवर पोचलेले मोठे वीर आहेत. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या लढतीत भाग घेऊन आपल्या शौर्याचे प्रदर्शन करावे असे आव्हान मी त्यांना देतो. कंसाचे हे उद्दाम उद्गार ऐकून बलरामाचे रक्त खवळले. त्याने आणि श्रीकृष्णाने आखाड्यात प्रवेश केला. महाभयंकर अशा त्या दैत्याला ते भिडले आणि मुष्टियुद्धाची सुरुवात झाली. मुष्टिकाने बलरामावर हल्ला केला तर चाणूराने कृष्णावर चाल केली. त्या पर्वतप्राय दैत्याबरोबर कृष्ण बलरामाचे मुष्टियुद्ध रंगले. बलरामाने मुष्टिकाला जमिनीवर लोळवले तर चाणूरावर स्वार होऊन कृष्ण आपल्या वज्रमुठीने त्याच्यावर प्रहार करू लागला. छातीवर बसून बलरामानेही घणाघाती हल्ला मुष्टिकावर चढविला आणि रक्त ओकून मुष्टिकाने प्राण सोडले. हे पाहून चाणूराचे मन भयग्रस्त झाले. आता इथून पळावे या विचाराने तो उभा राहिला. तोच कृष्णाने त्याला लीलया उचलले
आणि गोल गोल फिरवून त्याला जमिनीवर आपटले. निचेष्ट होऊन पडलेल्या चांडव्यावर एका वज्रघाती मुष्टीप्रहाराने कृष्णाने त्यास यमसदनास पाठवले. मोठ्याने गर्जना करीत श्रीकृष्णाने प्रति आव्हान दिले. मथुरेच्या वीरांनो, तुमच्या दोन्ही दैत्यांना आम्ही पराजित केले. तुमच्या नगरीतील सर्व श्रेष्ठ वीरास मी ललकारतो आहे. त्याने येऊन आपल्या शौर्याचा परिचय आम्हाला करून द्यावा. सर्व प्रजेचे डोळे एकाच दिशेला लागले होते. त्या सर्वांच्या नजरेत एकच मोठा योद्धा होता. तो होता कंस, मथुरेचा महाप्रतापी महाराज. क्रोधाने लाल झालेला कंस रागाने वेडापिसा झाला होता. या गवळ्याच्या पोराला, कृष्णाला आपण एका चिमटीत चिरडून टाकू असा विचार करून त्याने आखाड्यात उडी घेतली. कृष्णाने त्याला युद्धासाठी हल्ला करायला बोलवले. मुठी आवळून कंस कृष्णावर धावून गेला. पण कृष्णाने आपल्या पिळदार बाहूंचा फास त्याच्या गळ्यास लावला. कंसाला पहिल्याच फेरीत कृष्णाने माती चारली. कंस त्वेषाने उभा राहिला. त्याने कृष्णाच्या दोन्ही पंजांना आपले पंजे भिडवले. दोघही एकमेकांचा जोर आजमावू लागले. पण कृष्णाने कंसाला ओळखले होते. धिप्पाड शरीरामागे असलेले त्याचे भ्याड मन त्याने जाणले होते. कृष्णाने अंदाज घेत कंसाला सकवले. त्याला जमिनीवर पाडले. त्याच्या पाठीवर बसून त्याचे केस पकडून कृष्णाने वज्राघाती मुष्टीप्रहारांचा वर्षाव केला. त्यामुळे गलित गात्र झालेला कंस खाली पडला. कंस पडला, कंस हरला असे सर्वांना वाटले. कृष्ण उभा राहताच कंसाने उसळी मारून कृष्णावर प्राणघातक हल्ला चढवला. पण चपळ अशा कृष्णाने आपल्या वज्रमुठीने कंसाच्या छाताडावर जोरदार प्रहार केला आणि त्या आघातामुळे कंस निष्प्रभ होऊन जमिनीवर कोसळला. त्यामुळे कंसाचे प्राणही त्याला सोडून गेले. कंसवधानंतर कृष्णाने घनगंभीर गर्जना केली. त्यामुळे प्रजेने भयभीत होऊन प्रभूची प्रार्थना केली. यामुळे श्रीकृष्णाने आपले क्रुद्ध रूप सोडून सर्व जनांना प्रिय असलेले मनमोहन कान्हाचे रूप धारण केले. कंसासुराचा वध करून पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्त केले. म्हणून आकाशातून देवाने श्रीकृष्णावर पुष्पवृष्टी केली. आदौ देवकी देवी गर्भजननम् आदौ देवकी देवी गर्भजननम् गोपीगृहे वर्धनं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणम् गोवर्धनम् उद्धारणम् कंसच्छेदनं कौरवादिहननं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुन्तीतनुजावनं
कुन्ती तनुजावनम् एतत् भागवत पुराण कथितम् श्रीकृष्ण लीलामृतम् श्रीकृष्ण लीलामृतम् श्रीकृष्ण लीलामृतम्